ही दोन भावांची बहुचर्चित जोडी मैदानामध्ये पहिलाच बॉल ओव्हर द विकेट या बेसमध्ये टप्पापर्यंत बॉल डीप राहिलाय सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे लाऊड अपील देखील झाली या खेळाडूसाठी। तर आपले एक उत्कृष्ट गायक रायगडमधील दिनेश पाटील डेरिवली यांच्याकडून विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। धन्यवाद दिनेश। पहिलाच बॉल आपण जर पाहिला निर्धाव फेकलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र खूप चांगली गोलंदाजी यावेळेस पंकज बोराडे या गोलंदाजाकडून। ओव्हर द विकेट बॅकफुटला गेलं तर कट करण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता पण तो खूप चांगल्या पद्धतीने बॉल थोडा राईज झाला उचली घेतला चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। कौतुक करावं तेवढं कमी पंकज बोराडे या गोलंदाजाचं कारण पहिल्या P1च्या षटकामध्ये त्या गोलंदाजाकडून खूप चांगली कामगिरी होत असताना बाद आहे। पहिले दोन चेंडू लगातार निर्धाव फेकले पंकजनं। सोमनाथ जो स्ट्रायकिंग एंडला आहे भरपूर आक्रमक असा खेळाडू। जगदंब वाकण संघाचा यावेळेस मात्र शॉर्ट पॉइंटला बॉल चालला थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मात्र क्विक दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे। जगदंब वाकण संघाचे खेळाडू एवढे चप्पल आहेत मी खऱ्या अर्थाने पाहिलो त्यांचा खेळ अनेक वेळेला आमच्या रायगड नगरीमध्ये सिंगलला डबलमध्ये कशा रीतीने कन्वर्ट करावं हे खऱ्या अर्थाने त्यांच्याकडून शिकावं कारण भरपूर चप्पल खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून मात्र या दोन धावा आल्या या बॉलवरती। तिसरा चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र या दोन धावा आल्या। बरेचसे आमचे समालोचक तुम्ही पाहता आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत आणि शरदजी भोईर यांच्याकडून मात्र लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय जगदंब वाकण संघाच्या खेळाडूंना। पहिल्या दिवशी आम्ही पाहिला केतन म्हात्रे जो खऱ्या अर्थानं वाकण संघाचा नाही तर या संपूर्ण रायगड टेनिस महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक स्टार खेळाडू त्यानं मात्र जबरदस्त खेळी केली होती या मैदानात आणि तो संघ मात्र सुपर 4 मध्ये पोहोचलाय। याच दरम्यान नील संदीप पाटील नारायण यांच्याकडून मात्र प्रत्येक 6 साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलं वाकण संघाला। मोठे पारितोषिकांची मात्र अनाउन्समेंट होत चालली आहे। फुलर लेनचा बॉल खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी पंकज बोराडेचं खूप चांगली ॲक्शन आहे या खेळाडूची चांगली गोलंदाजी करतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि अशा षटकामध्ये मात्र आपल्या गुणवत्तेला न्याय देतोय पंकज बोराडे हा गोलंदाज। अपकमिंग यंगस्टर आहे खऱ्या अर्थानं बाळे संघाचा आणि त्याच्याकडून मात्र उल्लेखनीय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं सोमनाथसाठी हा बॉल खोलात टाकला तर सन्मान दिलाय। अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटकडे चेंडू उचलणार फेकणार दरम्यान आणखीन एक सिंगल मात्र मिळेल ती म्हणजे वाकण संघाला। सिंगलने संघ पुढे चाललाय हलवार आणि संत गतीने मात्र धावांना आकार देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना सोमनाथ आणि गुरुनाथ हे 2 फलंदाज 3 धावा आल्या धावफलकामध्ये। पहिलं षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं मार्गच असताना पंकज बोराडे या गोलंदाजाचं ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर फेकलाय पंकज बोराडेनं। क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र फेकण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे ज्याप्रमाणे मोतीराम भोईर वाकण संघाचा गोलंदाज तशी गोलंदाजी मैदानामध्ये केली आहे पंकज बोराडेनं। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र बिनबाद 4 ही धावसंख्या जगदंब वाकण टीमच्या धावफलकावरती लागली आहे। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पहिल्या षटकामध्ये मी तर म्हणेन हा निर्णय अंगलट आलाय। पुढच्या 4 षटकामध्ये कशा रीतीने धावांना आकार दिला जाईल आमचे समालोचक मित्र आहेत आमच्या सोबत युवराजजी माळी जे खऱ्या अर्थानं नेरूळ नवी मुंबईचे आहेत त्यांना आपण ऐकूया पुढच्या 4 षटकासाठी। थँक्यू सो मच। हॅलो हॅलो धन्यवाद व्हॉइस ऑफ तारे रोशन पाटील सर। सर्व क्रिकेट रसिकांचे खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। गावदेवी क्रिकेट संघ नारोली त्याचबरोबर सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वर्गीय गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2021 वर्तमान सामना आपण पाहतोय। एका बाजूला बाळे दुसऱ्या बाजूला जगदंब वाकलन हा देखील बॉल आपण पाहतोय क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न सरळ चाललं क्षेत्ररक्षक तिकडे येतोय पहिली धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या बाजूला धावेचा प्रयत्न होत असताना कॉल मात्र नाकारला गेलाय। एक धाव नक्कीच संघाच्या टोटलमध्ये ऍड होते ती म्हणजे जगदंब वाकलन। टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम फलंदाजी बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असताना दुसरा षटक प्रगत असताना गोलंदाज आपण पाहतोय गुरुनाथ। हॅलो तर सन्माननीय चौकचे विद्यमान उपसरपंच सचिन मते यांच्या माध्यमातून सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात। धन्यवाद सचिन शेठ मते यांच्याकडून
लाख लाख शुभेच्छा विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांना आल्यात. थँक्यू. जे अजून हा सामना लाईव्ह पाहतात आणि अतिशय चांगली स्पर्धा आहे असे वक्तव्य देखील त्यांनी केले. थँक्यू सचिन शेठ. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय पहिला हादरा बसतोय तो म्हणजे जगदंब वाकलन संघाला सोमनाथच्या रूपामध्ये आणि नक्कीच गोलंदाज गुरुनाथ याचं नक्कीच कौतुक करेल. पहिल्या चेंडू एकदा आल्यानंतर अचूक लाईन अचूक टप्पा गुडल्यानंतर गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकाने इथे मात्र त्याचं काम पूर्ण केलं. एक सोपा झेल सोपी संधी त्याच्याकडे. नक्कीच इथे पाहतोय एक एक चेंडू महत्वाचा असेल या स्पर्धेमध्ये. जर तुम्हाला एक एक पाऊल पुढे टाकायचं तर इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मैदानावर, कारण इतिहास नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जात असतो नाही की रडणाऱ्यांचा. आणि जर या स्पर्धेमध्ये इतिहास घडवायचा असेल तो म्हणजे बाळे अथवा जगदंबा वाकलन संघाला. इथे मात्र तुम्हाला 100% योगदान द्यावं लागेल मैदानावर. आता जर पाहिलं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गुरुनाथ यांचं नवीन फलंदाज शिवदास. स्टार्किंगला शिवदास असतील, गुरुनाथ घेऊन येतील या षटकातला तिसरा चेंडू. हा देखील फुरलेंचा बॉल कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. लॉंग ऑफला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच कॉल नाकारला गेला. एक धावेचं नक्कीच धावफलकामध्ये ऍडिशन होईल. धावफलक मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले 6च्या घरामध्ये. नक्कीच एक मॅजिकल फिकर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल धावफलकावरती म्हणजे जगदंब वाकलन संघाला. जर एक मोठं असं टार्गेट द्यायचं असेल ते म्हणजे बाळे संघाला तर इथे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. हा देखील बॉल आपण पाहतो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटच्या डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे गोळीच्या वेगाने. हा येतोय दमदार चौकार. चौकारावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे दुहेरी मध्ये म्हणजेच 10च्या घरामध्ये. नक्कीच आपण पाहिलं तर बॅट्समन गुरुनाथच्या बॅटमधून आला होता दमदार चौकार डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र धावत राहिला पण बॉलचा वेग जास्त आणि गेला सीमारेषा पार चौकारासाठी. नक्कीच गुरुनाथ आता पुढच्या चेंडूवर काय कमाल करतोय पाहणं निश्चित उत्सुकतेचं ठरेल. देखील आपण पाहिलं तर पूल सजवण्याचा होता पूर्णपणे बीट केले बॅट्समनला. चेंडू फळीचा कोणताही संपर्क होताना दिसत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं कमबॅक गुरुनाथ यांचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्येचा विचार केला 10 या आकड्यावर आले. अजून आपण जर पाहिलं तर एकूण 19 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना संघाची धावसंख्या अजूनही संत गतीने सुरू आहे. कासवाच्या गतीने होईना पुढे सरकते. गुरुनाथ घेऊन येतोय पुढचा शेवटचा चेंडू. आखूड टप्प्याचा बॉल आपण होता कट करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक धावत असताना पहिली धाव कंप्लीट केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होत असताना क्षेत्ररक्षक चेंडू गॅदर करेल थ्रो करेल त्या दरम्यान 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जगदंबा वाकलन संघाची धाव संख्या आहे 13 आणि गडी बाद झालेत 1. नक्कीच दिमागदार आयोजन पाहतोय आपण. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित श्रद्धांजली 2021 आमच्या रायगड क्रिकेट समालोचनाचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, त्याचबरोबर रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन अंतर्गत उरण समालोचक असोसिएशनचे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचं नक्कीच या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी संधी दिल्याबद्दल देखील हार्दिक धन्यवाद देतो. पण पाहतो 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर एक संत सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. फक्त 13 धावा धावफलकावर लागल्या. 6च्या सरासरीने इथे धावा पुढे सरकत असताना या 18 चेंडूवर नक्कीच तुम्हाला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कारण जर आपण पाहिलं दुसऱ्या बाजूला बाळे संघ नामवंत त्यांच्या देखील फलंदाजीमध्ये खोलवरता आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्या बॅटिंग लाईनअपच्या विरुद्ध एक आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहतोय मेघनाथ कोळी यांच्यावरही जबाबदारी दिली तिसरं षटक हाताळण्याची. आणि स्ट्रायकिंगला आपण पाहिलं बॅट्समन शिवदास. बॅट्समन आपण पाहतोय सोमनाथ वैयक्तिक 3 या धावसंख्येवर खेळतोय. अजून एकही चौकार षटक त्याच्या बॅटमधनं आलं नाहीये. या इनिंगचा जर विचार केला एक अवघा चौकार आलाय तो म्हणजे बॅट्समन गुरुनाथच्या बॅटमधनं शिवदास आहे स्ट्राईकला. मेघनाथ कोळी आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होते. पहिलाच बॉल तिसरं षटक मार्गस्थ असताना आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय त्याच्याकडनं चुकी होते. चुकीचा फायदा दोन्ही फलंदाज उचलत असताना 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र तुम्हाला असे झेल पकडावे लागतील जर सामन्यामध्ये कमबॅक करा मित्रांनो. कारण एक झेल महत्वाचा आहे. एक झेलने इथे सामना फिरताना आपण पाहत असतो आणि बॅट्समन जर शिवदासने इथे चांगली खेळी केली तर हा सुटलेला झेल नक्कीच बाळे संघाच्या कुठेतरी जिवारी लागू शकतो.
चला विकेट हॅट्रिक साठी मेघनाथ कोळी यांच्यासाठी कृष्णा म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल, ते म्हणजे गोलंदाज मेघनाथ कोळी यांच्यासाठी. पण पाहतोय पुढचा बॉल हा देखील हाफ ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय, त्या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. नील पाटील यांच्याकडून बॅक टू बॅक 3 चौकारासाठी 2000 आणि 3 षटकारांसाठी बॅक टू बॅक 3000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल, ती म्हणजे जगदंब वाकळण या संघाला. संघाच्या धावसंख्येचा विचार जर केला तर 16 धावा धाव फलकार लागलेत. आता आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. थर्ड अंपायरची मागणी होते मैदानावर. इथे आपण पाहतोय गोलंदाजाच्या गोलंदाजीवर नक्कीच आक्षेप घेतला जातोय, त्यामुळे थर्ड अंपायरची ती भूमिका नक्कीच बजवावी लागेल, निभावावी लागेल. 2 चेंडूंचा खेळ झाले, तिसरं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 या आकड्यावर विसावली आहे. स्टार्टिंगला आपण पाहतोय बॅट्समन गुरुनाथ ज्याच्या बॅटमधून आला होता एक चौकार, तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, त्याच्यावर नक्कीच जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूला पहिलं शिवदास वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळतोय. इथे मात्र एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, धावगती मात्र पुढे न्यावी लागेल. देखील आखूट कप्प्याचा बॉल आपण पाहतोय, कट करण्याचा प्रयत्न होता. किचा नॉनस्ट्रायकरचा फलंदाज आपण पाहतोय सिंगल साठी धावत होता पंचांकडनं. इथे मात्र निर्धाव चेंडूची घोषणा होते. चेंडू फळीचा कोणताही संपर्क होताना दिसत नाही. डॉट बॉल येतोय. आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे गोलंदाज मेघनाथ कोळी. मित्रांनो, आपलं आयुष्य शून्यापासून सुरूच होत असतं, पण त्या शून्यापुढे आकडे मात्र स्वकर्तृत्वाने लावावे लागतात. इथे मात्र तसंच काहीतरी योगदान द्यावं लागेल दोन्ही संघांना. देखील आता मात्र कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या दरम्यान एक धाव सुंदररित्या पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. 4 चेंडूंचा खेळ झाले, तिसरं षटक मार्गस्थ आहे. आता आपण पाहिलं तर संत क्रिकेट सुरू आहे, ते म्हणजे जगदंब वाकळण संघाकडून. कारण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जेव्हा आपला कर्णधार बॅटिंग करण्याचा निर्णय घेतो तेव्हा आपल्याला मात्र चांगली धावगतीने धावा पुढे कराव्या लागतील. आतापर्यंत विचार केला तर अवघ्या 17 धावा धावफलक लागल्यात आणि अजूनही आपण पाहिलं तर पुढचा बॉल आपण पाहतोय गोलंदाज घेऊन येतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न आणि एक डॉट बॉल येतो. इथे मात्र दडपण पूर्णपणे आता आपण पाहिलं तर शिवदास यांच्यावर जाणवत असताना, कारण चेंडू आपण पाहिलं तर संपतायत आणि धावफलकार धावा फक्त लागल्यात, तर त्या म्हणजे 17. शिवदास यांच्यासाठी बॅक टू बॅक 3 षटकारासाठी 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. कार्पेट साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, डीप विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या दरम्यान इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र आता इथे मात्र चुकी होत असताना तो दुसरी धाव मात्र सुंदररित्या कंप्लीट केली जाते. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर जगदंब वाकलन संघाची धाव संख्या आहे 19. कोणासाठी प्राइज होतं ते? नील पाटील कडून शिवदास साठी सलग 3 षटकार. शिवदास यांनी तर बॅक टू बॅक 3 षटकार लावले, तर नील पाटील यांच्याकडनं 5000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. पाणी पाठवायचं मैदानावर. नक्कीच आपण पाहतो एक दिमागदार आयोजक रजनी क्रिकेट स्पर्धा. इथे श्रद्धांजली चषक 2021 सन्माननीय आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय विश्वनाथजी शेठ मस्कर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबर स्वर्गीय गणपत रामा भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रद्धांजली चषक 2021 या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघ नारवली, त्याचबरोबर आमच्या रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील साहेबांच्या या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि या पुढील 2 षटकांचं चालतं बोलतं धावतं विवरण करण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमच्या रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सदस्य नितेशजी भोईर यांना. नक्कीच आपण पाहतोय आमच्या नवी मुंबईतील कराब गावचे हे सुपुत्र आणि
टेनिस क्रिकेटमधले नामवंत समालोचक दशरथजी पाटील साहेबांचे शिष्य आहेत. चला नितेश भोईर सर यांच्याकडे जाऊया. हॅलो, थँक्यू सो मच युवराज. तर स्पर्धा आपण पाहताय आई गावदेवी आयोजित क्रिकेट संघ नारिवली विश्वनाथ शेठ म्हसकर यांच्या वाढदिवसानिमित्त व कैलासवासी गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ अर्थातच टायटल आहे या स्पर्धेचं श्रद्धांजली चषक 2021 हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन. वेलकम एव्हरीवन टू दिस बिगेस्ट ब्लॉकबस्टर इव्हेंट ऑफ दी year 2021 श्रद्धांजली चषक 2021 नारिवली गाव. आणि विद्यमान सामन्याचा जर का विचार केला तर मात्र जगदंबा वाकलन आणि बाले अशी ही विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये वाकलन संघ कुठेतरी मी म्हणेन थोडीशी संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. तिसरा गोलंदाज, चौथा गोलंदाज, पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी घणाघाती प्रहार, खूप चांगला अँटिसिपेशन पाहायला मिळते. फलंदाज बॅट्समन शिवदास याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आणि या षटकारांना मात्र मी म्हणेन धावफलक मात्र इलिव्हेट होत आहे. आणि शिवदास यांच्यासाठी मात्र एक जबरदस्त ऑफर आहे. नील पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार जर का लगावले तर मात्र रोख रक्कम 5,000 रुपये, कॅश प्राइस 5,000 रुपये मिळतील. तसेच प्रत्येक फलंदाजासाठी शरदजी भोईर यांच्या वतीनं, नील पाटील यांच्या वतीनं मात्र सलग 3 चौकार 2,000 आणि सलग 3 षटकारांसाठी 3,000 रुपये. गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र गुड लेंथवरचा हा चेंडू हलका तर मात्र नक्कीच रिलीज केल्यानंतर मात्र चेंडू हलकासा किंचितसा खाली बसतोय. सबमरीन डिलिव्हरी, कमबॅक केलं जातंय. मागच्या चेंडूवर षटकारांनी तदनंतर जर का बघितलं गेलं तर मात्र पाहायला मिळतोय इथं कमबॅक करणारा हा चेंडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंकज पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. आगामी चेंडू पुन्हा एकदा धावतोय, पॉपिंग क्रीज क्रॉस करतील. यावेळेला पुन्हा एकदा शॉट गुड लेंथ, तिथे मात्र थोडंसं मी म्हणेन मिस टायमिंग स्ट्रोक, बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. फॉलो थ्रू मध्ये मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज स्वतः मात्र चेंडूवर आलेत आणि इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. दुसरा चेंडू डॉट फेकला जातो. पहिला चेंडू षटकार, तदनंतर जर का बघितलं गेलं तर मात्र नक्कीच इथे फलंदाज मात्र मी म्हणेन रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाल्यानंतर संघाचा दुसरा फलंदाज सोमनाथ गुरुनाथ देखील बाद होतोय, ज्याच्या बॅटमधून आपल्याला मात्र पहिल्या षटकामध्ये एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. चौथं षटक नवीन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळतील, ते म्हणजे पंकज. नवीन फलंदाज बाळाराम पाटील आणि स्ट्रायकर विंडोवर पुन्हा एकदा शिवदास आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर मिस्टर पंकज ऑन द बॉलिंग मार, राईट ओव्हर द विकेट. आगामी चेंडू यावेळेला बॅटचा स्लाइस एज आणि बिहाइंड द 6 सॉफ्ट डिसमिसल. बॅट्समन आउट, बॅक टू डग आउट. मिस्टर शिवदास ज्याच्या बॅटमधनं मात्र एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता, तो फलंदाज मात्र इथे मी म्हणेन अगदी ज्याच्याकडनं मात्र स्लॉकच्या चेंडूवर मात्र नक्कीच चांगली हाणामारी अपेक्षित होती. थोडासा नाराज हताश असेल स्वतःवर, कारण अंतिमचे काही चेंडूवर मात्र मोठी धावसंख्येची मात्र जगदंबा वाकलन या संघाला आवश्यकता होती. आणि अशा मात्र नाजूक परिस्थितीमध्ये ज्याच्या बॅटमधनं खूप चांगल्या धावा येत होत्या, चांगल्या रिदम मध्ये होता, चांगली फॉर्म मध्ये टच मध्ये तो फलंदाज होतो, मात्र परतल्यानंतर मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर साई गायकर. श्रद्धांजली चषक 2021 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहताय. सन्माननीय आदरणीय विश्वनाथजी शेठ म्हसकर यांच्या जन्मदिवसानिमित्त श्रद्धांजली चषक 2021 हे आयोजन. या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं जर का बघितला गेला तर मात्र सेकंड लास्ट डे आहे आज गुरुवार, आणि उद्याच्या दिवशी मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन अंतिमचा दिवस, फायनलचा दिवस. यावेळेला मात्र बॅट टॅप केलाय चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू मागे येतील, जोपर्यंत चेंडू ग्रिप करतील, थ्रो करतील, तोपर्यंत मात्र खऱ्या अर्थानं धाव मिळेल फक्त आणि एका धावनं. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 15 26 माफ करा 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. आणि इथं अंतिमचं चौथ्या षटकातील अंतिमचा चेंडू शिल्लक. गोलंदाज पंकज ऑन द बॉलिंग मार्क. फायनलचा चेंडू, यावेळेला चेंडू लॉफ्ट केला, मिस टायमिंग स्ट्रोक. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू मागे येतील, जोपर्यंत मात्र खऱ्या अर्थानं धाव मिळेल फक्त आणि फक्त 15 15 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. आणि इथं अंतिमचं चौथ्या षटकातील अंतिमचा चेंडू शिल्लक. गोलंदाज पंकज ऑन द बॉलिंग मार्क. फायनलचा चेंडू,
कव्हर्स मध्ये मात्र कोणत्याही प्रकारची चूक न करता हा झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. आणि ह्या वेळेला मात्र संघाचा तिसरा गडी बाद होतोय. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती अवघी 26, फक्त 26. येस, बाळाराम पाटील फलंदाज मात्र नक्कीच 5 षटकांचा सामना. अतिशय कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपलकावर. सामना आपण पाहताय जगदंबा वाकलन आणि बाले अशी ही विद्यमान लढत. आणि पहिल्यांदा फलंदाजी मात्र साकारली होती. मगाशी रोशन पाटील मायक्रोफोनवर होते, त्यांनी सांगितलं कॅप्टनने नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. म्हणजेच ऑस्ट्रेलियन माइंडसेटनं मात्र दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. धाडसे निर्णय घेतला आणि धाडसे निर्णय घेतल्यानंतर मी म्हणेन खऱ्या अर्थानं जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात मात्र झाली नाहीये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4 आणि दुसऱ्या षटकामध्ये जर का बघितलं गेलं तर मात्र धावा आल्या 9. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा जर का विचार केला तर मात्र कुठेतरी ॲव्हरेज 12 ते 15 या धावा येणं अपेक्षित असतं, पण त्या धावा आल्या नाही. 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा आपल्याला पूर्वार्धामध्ये पाहायला मिळाल्या आणि त्याचं दडपण मात्र मिडल ऑर्डरच्या फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. तदनंतर जर का बघितलं गेलं तर याच्या बॅटमधनं एक षटकार जर का वगळला तर मात्र कोणताही फलंदाज मात्र आक्रमक पवित्र आतापर्यंत मात्र घेता आला नाहीये. आता मात्र अंतिमचं षटक, फायनलचं षटक पाहायला मिळेल मिस्टर भरत. आणि स्ट्रायकर एंडवर संकेत आपल्याला पाहायला मिळतील. स्लॉकचं षटक, सुरुवात मात्र बॅटचा कडा एज लागतोय. फर्स्ट स्लिपमध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील आणि धाव मात्र इथे 1 आणि एका धावनं संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 वर. 27 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. दिस इज 5th अँड फायनल ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या चेंडूमध्ये धाव आली 1. आता मात्र स्ट्राईक इथं रोटेट होता आणि स्ट्रायकर एंडवर पुन्हा एकदा पाहायला मिळते ते म्हणजे साई गायकर. जी ऑफर नील पाटील यांच्या वतीनं आहे. सलग 3 चौकारांसाठी 2000, सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपये. या वेळेला चेंडू लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल इथे. ओ माय गॉड, थोडस मिस जजमेंट पाहायला मिळालं इथे. मात्र क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि फलंदाजाला मात्र मिळतंय त्या धावा 6 आणि 6 मोर ॲडेड इन टोटल स्कोर मूव्स ऑन 33 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. दिस इज 5th अँड फायनल ओव्हर इन प्रोग्रेस. अजूनही या षटकामधील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मागच्या चेंडूवर जो षटकार आलाय त्या षटकारांना मात्र बळ मिळेल ते म्हणजे जगदंबा वाकलन या संघाला. जगदंबा वाकलन आता मात्र धावांची गरज आहे. येस, आणि एक छोटस बाळ इथं हरवलंय, मध्ये चिमुकला हरवलाय, महेश ठाकरे. येस, आणि ही जी अनाउन्समेंट आहे, महेश ठाकरे एक चिमुकला आहे या मैदानावर. जर का कोणाचं लक्ष असेल तर मात्र त्यांना व्यासपीठाकडे पाठवायचंय. महेश ठाकरे, माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, महेश ठाकरे व्यासपीठाकडे मात्र आपण यायचंय. या वेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा. इनसाइड आउटचा फटका लॉंगॉमध्ये क्षेत्ररक्षकात कोणती चूक न करता हा चेंडू ग्रिप केला गेला, थ्रो केला गेला डेड एंड मध्ये. इथे मात्र स्ट्रायकर एंड कडे खूप चांगला थ्रो होता, परंतु यष्टिरक्षक करतोय चूक आणि धावा मिळतील 2. 2 मोर ॲडेड 1 मोर टाइम आणि संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 35 वर. 35 आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फायनल 3 बॉल्स टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग. स्पर्धा आपण पाहताय श्रद्धांजली चषक 2021 हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र हलक्यातनं कट केलाय चेंडू. पॉइंट मध्ये कव्हर पॉइंट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू ग्रीप केला गेलाय, थ्रो करतील हे संधी आहे आणि फलंदाज इथे मात्र अंपायर रेज द फिंगर अँड बॅट्समन आउट. OUT. आणि इथे संघाचा मात्र 5वा गडी बाद होते. धाव मिळेल फक्त 1 आणि 1 धावाने संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36 वर. 36. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 2 चेंडूंवर मात्र किती काय धावा जमवतील. धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळते. अंतिम जे 2 चेंडू शिल्लक असतील आणि उद्या मात्र नक्कीच खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये 4 चांद लावण्यासाठी मात्र आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील साहेब एक असा आवाज या महाराष्ट्रामधील, त्या आवाजाला मात्र कोणत्याही प्रकारचं ऑप्शन नाहीये. ओन अँड ओनली कॉमेंटेटर हु हॅज नो कंपॅरिझन ऑन द क्रिकेट फील्ड. असं एक समालोचन ज्यांना मात्र कोणतंच पर्याय नाहीये.
टेनिस क्रिकेटचं ग्लॅमर, टेनिस क्रिकेटची ग्लोरी कितीही उंच जाईल, परंतु एका शब्दाला 10 ते 20 असे समानार्थी शब्द, त्याचबरोबर मात्र सेन्स ऑफ ह्युमर काय असतं क्रिकेट आणि सेन्स ऑफ ह्युमर. क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन म्हटलं जातं. लेटर ऑन इट कम्स टू क्रिकेट इज अ गेम ऑफ एंटरटेनमेंट. IPL ची स्पर्धा आपण पाहत असाल. IPL इज अ पॅकेज ऑफ एंटरटेनमेंट. नक्कीच या वेळेला मात्र जर का विद्यमान सामन्याचा विचार केला तर मात्र मागच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होते आणि इथे अंतिमचा चेंडू मात्र फेस करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाकडे जाताना पाहायला मिळतील, ते म्हणजे प्रवीण जाधव. आणि यस, आणि गोलंदाजाचा जर का विचार केला तर षटकामध्ये मात्र एक षटकार, त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्याही प्रकारची मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत नाही. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 36 वर. अंतिमचा चेंडू असेल. 1 बॉल टू गो ऑफ दिस व्हेरी फायनल ओव्हर ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग ऑफ दिस मॅच. आपण पाहताय जगदंबा वाकला नाही त्यांच्या विरोधात बाले. अंतिमचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार, धावतोय. या वेळेला मात्र खोलवर टप्प्याचा इथे मात्र चेंडू मात्र अंगाचा वेध घेत होता. चेंडू जायला जमिनीला घरंगळत सरळ सीमारेषा पलीकडे. पंचांचा इथे इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपात धावा मिळतील 4 आणि संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती 40 वर. आणि इथे मात्र 5 षटक म्हणजे अर्थातच 30 चेंडू आणि धावा आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या इनिंग मध्ये, त्या म्हणजे 40. आणि जिंकण्यासाठी मात्र 41 धावांचं एक जबरदस्त टार्गेट इथे सेट केलंय ते बाळे संघापुढे. येस, आणि फॉर दी नेक्स्ट इनिंग येस, आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे. चेंज इज द नेचर ऑफ युनिवर्स. म्हणूनच इथे मात्र मायक्रोफोनवर देखील बदल आपल्याला पाहायला मिळेल. मी विनंती करेन आमच्या रायगड क्रिकेट असोसिएशन, रायगड समालोचन असोसिएशनचे सदस्य सिद्धू पाजी अर्थातच अमितजी म्हात्रे यांना मी विनंती करेन, प्लीज कम अँड जॉईन ओव्हर टू द मायक्रोफोन प्लीज. हॅलो. तर व्यासपीठावरती इथे आपण सत्कार सोहळ्याकडे बोलतोय, जिथे रायगड समालोचक असोसिएशन अंतर्गत उरण विभागातील सर्व नामांकित समालोचक इथे उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रकाश ठाकूर साहेबांचा इथे सन्मान आपण करतोय. रायगड समालोचक असोसिएशनचे उरण विभाग संपर्क प्रमुख प्रकाश ठाकूर यांचा इथे सन्मान केला जातोय मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याच दरम्यान मी सन्माननीय एक अतिशय उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट समालोचक सन्माननीय जयदास ठाकूर साहेब यशवी यांचा इथे सन्मान केला जाईल. एक अतिशय चांगले पखवाज वादक म्हणून ज्यांची ओळख आहे, एक अतिशय चांगले कलाकार, तर त्यांचा इथे सन्मान. त्याच दरम्यान हसुरामजी घरत यांचा इथे सन्मान केला जाईल. या व्यासपीठावरती खोपट्यावरून इथे उपस्थित झालेले आहेत, तर हसुरामजी घरत यांचा सन्मान इथे केला जाईल. त्याच दरम्यान या स्पर्धेला ज्यांनी आपली उपस्थिती दाखवली, रायगड समालोचक असोसिएशनचे सर्व आमचे शिलेगार नवी मुंबई विभागातून सन्माननीय आमचे म्हात्रे सर, ज्यांचा आवाज आपण इथे ऐकलात, तर म्हात्रे सर या, आपला देखील इथे सन्मान केला जाईल. मी मोहनदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दत्तात्रय म्हात्रे सरांचा इथे सन्मान होतोय या व्यासपीठावरती.
त्याच दरम्यान युवराज माली यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. नवी मुंबईचे एक अतिशय अप्रतिम चांगले समालोचक आहेत, त्यांचा देखील आवाज आपण ऐकलात. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांवरती असलेलं प्रेम आज ते इथे उपस्थित आहेत, साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत, तर त्यांचा देखील इथे सन्मान. आणि याच दरम्यान नितेश भोईर करावे यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. तर नितेश भोईर यांचा इथे सन्मान होतोय या व्यासपीठावरती. धन्यवाद. तर हर्षद मडवी उद्या येणार आहेत. यस, ओ टू कॉमेडी बॉक्स अमित. हेलो, धन्यवाद अध्यक्ष संदीप पाटिल साहब. तमाम दर्शकों का हम तहे दिल से स्वागत कर रहा हूं और जीतने के लिए इसी बीच 41 रनों की जरूरत है बाकलन टीम को, बाले टीम को. तो इस बीच दूसरी गेंद इस बार हल्के हाथों से खेल दिया गली के क्षेत्र में, लेकिन फील्डर मौजूद है. तो इस बीच सिंगल मिल जाती है और सिंगल के साथ लगभग देखा जाए टीम का खाता और आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 2 के घर में. इस बार बैट्समैन स्ट्राइक के ऊपर पहुंच चुके भावेश और उनके साथीदार हैं मेघनाथ कोहली. गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए प्रारंभिक गेंदबाज है शिवदास गायकर. इस बीच ये गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेल दिया, लेकिन वो डंडा मार समझ में नहीं आया और फर्नीचर डिस्टर्ब हुआ. बैट्समैन को चलता कर दिया. विकेट नंबर पहला ड्रेसिंग रूम में. बिल्कुल नील पाटिल इनकी तरफ से हर विकेट के लिए 500 रुपए का इनाम है जो इस गेंदबाज को मिला है. काफी बढ़िया है, शानदार जानदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. हमारे राइट एसोसिएशन के सलाहकार, इस बार देखा जाए शायद विश्वनाथ सेठ मस्कर साहब, इनका आज जन्मदिन है, तो उन्हें ढेर सारी शुभकामना देते हैं. तमाम आए हुए क्रिकेट के दीवानों का हम तहे दिल से स्वागत कर रहा हूं. लेकिन वन डाउन बैट्समैन मैदान के अंदर पहुंच चुके अजय कोहली. बिल्कुल अगर हैट्रिक ले सकती है विकेट की तो 3000 रुपए का इनाम है नील पाटिल इनकी तरफ से, और शरद भोईर इनकी तरफ से हर विकेट के लिए 500. एटीएम तो खुले है, पैसा हमारे पास या मौजूद है, लेकिन क्या गेंदबाज को 500 रुपए मिल चुके हैं, लेकिन नए बल्लेबाज पहुंच चुके. टीम का स्कोर है 2, 1 विकेट के नुकसान पे बाले टीम का स्कोर है. देखिए लोगों की भीड़ देखिए, ये विश्वनाथ सेठ मस्कर साहब के ऊपर प्यार है और क्रिकेट हिंदुस्तान के गली गली में लोकप्रिय बन चुका है. इस बीच गेंद शॉर्टम पुल डाला था लेकिन कामयाब नहीं बन चुकी, और इस बार देखा जाए गेंद और बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं, और गेंद चली गई. टीम का स्कोर है 2 के घर में, 1 विकेट के नुकसान पे. हॅलो, तर टॉस साठी यायचं आहे. खार्डी संघाचे संगणक आणि संदप या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी या. बिल्कुल, तो इसी बीच और ये देखिए टप्पा पीछे रखा, लेकिन अच्छी लाइन लेन शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. टीम का स्कोर अभी तक रुका हुआ 2 के घर में, 1 विकेट के नुकसान पे. गजानन पाटिल इनकी तरफ से छक्कों के लिए 1000 रुपए का इनाम आया. अंतिम गेंद शेष है, पहला पावर पे जारी है. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है, एक लॉन्ग ऑफ के ऊपर और एक डीप मिड विकेट के ऊपर. दादा या. तर मी टॉस साठी विनंती करतोय या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय रायगड समालोचक असोसिएशनचे उरण संपर्क प्रमुख, उरण विभाग संपर्क प्रमुख प्रकाश ठाकूर साहेबांना की या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. खार्डे आणि संदप यांच्यामध्ये टॉस होतोय.
तर टॉस येथे जिंकलाय संदप टीमने आपला निर्णय कळवून या सामन्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. हाँ बिल्कुल काफी पहनापन दिखाया गेंदबाजी में, शानदार तरीके से गेंदबाजी की है, बांध के रखा है इस बार देखा है बाले के बल्लेबाजों को. और लेकिन सेकंड बॉलर आ चुके, बॉलर इज नेम सोमनाथ गायकर. राउंड विकेट कैप्टन आए, देखिए इस बार उछाल लिए गेंद ने, गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं है. और क्रिकेट में कहते हैं कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता. अच्छी गेंदबाजी चल रही है. बिल्कुल अगर 10 रन से कम रन दे सकते तो इस गेंदबाज को शायद 1500 रुपए का इनाम मिलेगा. लेकिन इस बार बाउंड्री, चांसेस ही नहीं है आपके पास, कौन रोकेगा इसे. शॉर्ट पॉइंट लेग इस बार खिलाड़ी देखते रहे और गेंद ने रास्ता नाप लिया 4 रन के लिए. और ये पहला चौवा देखने को मिल चुका है और बाउंड्री के साथ स्कोर पहुंच चुका है. इस बार देखा जाए 6 के घर में 1 विकेट के नुकसान पे. देखिए रिप्ले में आप देख सकते हैं कोई शॉर्ट पॉइंट लेग खिलाड़ी बिगाड़ नहीं सकते. लेकिन बैट्समैन जो चौवा लगा दिया है इस बीच मेघनाथ कोहली साहब, जीतने के लिए 41 रन चाहिए 5 ओवर में. एक धीमा गति का स्कोर है लेकिन क्रिकेट में कुछ भी हो सकता है. और उड़ाया, गई हवा में, खिलगिरी चंपा, खुश हुई रंबा, देखो पेडल लंबा, छक्के मारा खंबा खड़े. शानदार इस बार टाइमिंग हुआ. क्रिकेट का खेल टाइमिंग का है, जोर जबरदस्ती का खेल नहीं है, पहलवानों का खेल नहीं है. देखिए रवि ने इस बार देखा कैमरे के अंदर क्या गेंद को पकड़ा है, लेकिन गेंद सीधी चली गई हवाई यात्रा पे और छक्के के साथ स्कोर पहुंच चुका है 12 के घर में. काफी बिल्कुल लय में आए हैं. पहले ओवर में तो बांध के रखा था, लेकिन अब बैट्समैन ने कह दिया हमारा जलवा हम चालू करते. बैट्समैन का नाम है सोमनाथ मेघनाथ कोहली. शानदार तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं, फॉर्चून विन के माध्यम से आप सभी लोग देख रहे हैं और पूरी तरह से शानदार जानदार आयोजन चल रहा है. अच्छी गेंद थी लेकिन विकेट कीपर इस गेंद को पकड़ने, ओ संभाल के अभी रन लेकर गया. ये आप मुझे लगता है अंपायर साहब आपका क्या डिसीजन है. ये नहीं है रन, अंपायर साहब जी ने कह दिया है. तो यहां मुझे लग रहा है कोई जानबूझ के नहीं किया है. ये देखिए रिप्ले में आप जरूर देख सकते. ओ संभाल के, और पूरी तरह से इस बार देखा जाए शायद रात काली है लेकिन उसमें उजाला चमक चुका है. तो इस बार ये गेंद डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. टीम का स्कोर है 12, 1 विकेट के नुकसान पे. गावदेवी क्रिकेट टीम नारौली इनके माध्यम से किया हुआ श्रद्धांजलि ट्रॉफी 2021 का शानदार जानदार नाइट का आयोजन आप सभी लोग देख रहे हैं. और एक बार फिर से 4 रन की संभावना हो सकती है लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी रास्ते में आए, बढ़िया क्षेत्रक्षण और ये मामला बनेगा. ओह ये देखिए ये गलती हो रही है, लेकिन रन होने वाली थी, लेकिन दोनों के बीच खूबसूरत तालमेल नहीं चला, मगर एक सिंगल मिली और इस सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता. स्कोर पहुंच चुका है 13 के घर में 1 विकेट के नुकसान पे. अंतिम गेंद शेष है दूसरे ओवर की. हर्षद जी मड़वी साहब हमें जानकारी दे रहे, काफी जबरदस्त यहाँ कमेंटेटर भी है और शानदार तरीके से स्कोरिंग की भूमिका भी निभा रहे. इस बार हमारे मंच के ऊपर काफी मंच हमारे निकल गए हैं पूरी तरह से. हमारे रायगढ़ एसोसिएशन के हमारे सर सेनापति अध्यक्ष संदीप पाटिल साहब मौजूद है. इसी बीच हमारे जिनका बर्थडे है ऐसे हमारे रायगढ़ एसोसिएशन के सलाहकार विश्वनाथ सिंह मस्कर साहब मौजूद है. जयदास जी ठाकुर साहब मैनपम बेशवी, हसराम गरज साहब मैनपम कोपटे और प्रकाश ठाकुर साहब मैनपम धुतुम और सभी हमारे अतिथि बैठे हुए, सभी का हार्दिक स्वागत है. और दिलस्कुप शॉट खेला हुआ है, मामला बनेगा लेकिन बढ़िया है. फड़ी देखिए तू मैं चल रही है लेकिन समझ में नहीं आ रहा है कि क्या चल रहा है, मगर एक सिंगल मिलेगी. तो ओवर की समाप्ति के बाद और स्कोर पहुंचा है 14 के घर में. यस कृष्णा मात्री इनकी तरफ से मेघनाथ कोहली इनको छक्कों की हैट्रिक के लिए 5000 रुपए का इनाम है. 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 14, 1 विकेट के नुकसान पे. 18 गेंदें शेष है और टीम को जीतने के लिए 27 रन चाहिए, यानी कि हर ओवर में 9 रन चाहिए. 9 के पाड़े के साथ चलना पड़ेगा मैच को जीतना है तो बाले टीम को. लेकिन वाकलन के गेंदबाज तीसरे कौन होंगे ये तो वक्त बताएगा.
शिवदास गायकर आए बॉलिंग मार्ग पर और अपने कोटे की इस बार दूसरी और पारी की तीसरी ओवर लेके आए और जिन्होंने शायद पहले ओवर में 2 रन देके एक विकेट हासिल किया था, पहलापन दिखाने वाले प्रारंभिक गेंदबाज आए। विकेट हैट्रिक के लिए 3000 रुपए का इनाम आया है नील पाटिल की तरफ से। बस खाली शिवदास को आंकड़ा बढ़ता जा रहा है, जैसी रात आगे जा रही है वैसे पैसों की बारिश होने जा रही है। स्वागत है आपका। और ये उड़ाया गई और ये और बढ़िया है पर, वाह क्या सुंदर अजिंक्य ने पर दिखाया, तारीफ करना पड़ेगी अजिंक्य। और ये रनर का मौका, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर देखिए देखिए इस बार देखा जाए और रवि के कैमरे के अंदर देखिए क्या एफर्ट दिखाया, हवा में गेंद थी और इस बार एक बार फिर से कैमरा आया और ये जंप मार के उछाल दिखाया इस बार देखा जाए और उन्होंने गेंद को अंदर फेंका, खुद बाहर गए और टीम के लिए उन्होंने 4 रन आड़ा दिया, मगर 2 रनों के साथ स्कोर पहुंचाए 16 के घर में। बिल्कुल अजिंक्य के लिए जो अजिंक्य जो फील्डर है लॉन्ग ऑफ के ऊपर, उनके एफर्ट के लिए 500 रुपए का इनाम मिल चुका है नील पाटिल की तरफ से। वाह, ये देखिए हमारे विश्वनाथ सेठ मस्कर साहब एक शानदार अतिथि है और ये गेंद इस बार देखा जाए जरूर वाइड मांगने जा रहे और सच्चे दिल के इंसान है जिन्होंने काफी अच्छा काम किया है और दुनिया का सबसे खूबसूरत पौधा दोस्ती का होता है और वो जमीन पे नहीं दिलों में उगता है और दोस्ती बहुत महत्वपूर्ण है। लेकिन यहाँ गेंदबाजी ने वेरिएशन लाया और गेंदबाज ने इस बार देखा जाए पूरी तरह से बैट्समैन को चकाया, फंसाया, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। और ये देखिए टप्पा भी अच्छा है, गुड लेंथ के ऊपर गेंद को फेंका है, बैट्समैन ऑन साइड के ऊपर खेलने के लिए तैयार थे लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं है। टीम का स्कोर है 16, 1 विकेट के नुकसान पे बाले टीम का स्कोर। बिल्कुल 15 गेंदें शेष और जीतने के लिए 25 रन चाहिए और बिल्कुल देखिए गेंदबाजी नपी तुल्ली हो रही है, काफी वेरिएशन और रनर का मौका। ये देखिए ये क्या चल रहा है, खराब क्षेत्ररक्षण और ये देखिए वाकलन के फील्डर क्या कर रहे। अगर आप ऐसी फील्डिंग कर सकते हैं तो शायद दर्शक भी आपके ऊपर नाखुश रह सकते। अंपायर ये रन बल्ले से आ चुके हैं आलेख भाई से। सत्रह स्कोर बन चुका है 1 विकेट के नुकसान पे। एक बार फिर से बॉलिंग मार पर तैयार हैं और बस इस बार दिशा दी, गेंद को पॉइंट फील्डर को छक मार देके गेंद चली गई है डीप पॉइंट के ऊपर, लेकिन खिलाड़ी तैनात थे, बढ़िया से रक्षण किया और बढ़िया थ्रो आया, मगर 2 रन मिले और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता। स्कोर पहुंच चुका है 19 के घर में, 19, 1 विकेट के नुकसान पे। तो 2 विकेट के नुकसान पे 19 रन बन चुके और ये रनआउट की विकेट मैदान से बाहर जाती हुई। नए बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं इस बार बाले टीम के बंटी जी पाटिल। 2 विकेट तो मैदान से बाहर गए, 19 स्कोर बन चुका है। बिल्कुल अजय कोहली मैदान से वापस आते हुए अपनी टीम के लिए उन्होंने शायद योगदान दिया मेरे हिसाब से, लेकिन नए बल्लेबाज बंटी देखिए 8 गेंदों का सामना किया, 4 रन बनाए और रन आउट होके इस बार देखा जाए ड्रेसिंग रूम में चले गए। अंतिम गेंद शेष है। पांच गेंदें इस बार देखा जाए डॉट खाई है, ऐसा कोई करिश्मा नहीं है। एक बाउंड्री एक छक्का बस देखने को मिल चुका है, लंबे टाइम के बाद कोई करिश्मा नहीं आ चुका है। अंतिम गेंद शेष।
और एक बार फिर से इस बार शायद कवर के क्षेत्र में खेला हुआ शॉट है, एक सिंगल चुराई और सिंगल के साथ इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन बन चुके लगभग देखा जाए 18, शायद यहां 3 विकेट के नुकसान पे। और बिल्कुल इसी बीच शायद हमारे नितिन बाड़ी रावा गांव के मैच को देख रहे उनका भी स्वागत है। पूरी तरह से काफी क्रिकेट के अच्छे खिलाड़ी भी और क्रिकेट के दीवाने भी, लेकिन जीतने के लिए 12 गेंदे शेष और 21 रनों की जरूरत है। जय गांवदेवी क्रिकेट टीम नारवली के माध्यम से किया हुआ शानदार जानदार आयोजन नियोजन श्रद्धांजलि ट्रॉफी 2021 बाले टीम को जीतने के लिए इसी बीच 12 गेंदों में रन चाहिए, 21 रनों की दरकार है, 10.50 का रिक्वायर्ड रन रेट है। लेकिन एक साइड से हम ये कहते हैं कि बल्लेबाज मैदान के अंदर डटे हुए जिस बल्लेबाज का नाम है मेघनाथ जी कोहली, जिन्होंने टीम के लिए काफी शानदार योगदान दिया है, लेकिन मैच जीतने में वो किस तरह से कामयाबी हासिल करेंगे ये तो वक्त बताएगा। बिल्कुल ग्लोज पहनकर खेलना उसकी खुद की पहचान है, लेकिन 12 गेंदे 21 रन चाहिए। लेकिन चौथे गेंदबाज कौन होंगे इस बार देखा जाए। वाकलन के उद्देश्य पाटिल आए हैं और दर्शक एक टकटकी से इस मैच को देख रहे हैं। काफी क्रिकेट हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट बहुत लोकप्रिय बन चुका है। बिल्कुल मेघनाथ कोहली इनकी क्या अगर कोई भी फील्डर ले सकते हो तो 500 रुपए का इनाम है नील पाटिल की तरफ से। लेकिन जीतने के लिए इस बार देखा जाए 12 गेंदे 21 रन चाहिए। टोटल स्कोर पहुंच चुका है बाले टीम का 20, 2 विकेट के नुकसान पे। 12:22 घड़ी के अंदर हो चुके हैं और दर्शक इस बार देखा पूरी मौजूदगी के साथ इस मैच को देख रहे। और एक बार पुल करने गए थे लेकिन गेंद बल्ले का खासा संपर्क नहीं, छेरे के ऊपर गेंद लगी है। देखिए क्रिकेट जितना आसान खेल है उतना ही क्रिकेट दोस्तों घातक है। देखिए अंपायर साहब, ये देखिए काफी ये रफ्तार वाली भी गेंद थी और घुमाने का प्रयास जोरदार किया था, लेकिन गेंद बल्ले का संपर्क कम। लेकिन गेंद जाकर इस बार देखा जाए शायद टकरा गई कनपट्टी पे, लेकिन कोई हानि नहीं है। 11 गेंदे शेष, 21 रन चाहिए। मेडन ओवर अगर फेंक सकते गेंदबाज तो 5,000 रुपए का इनाम है नील संदीप पाटिल की तरफ से। इस बीच गेंद और कदमों का बेहतरीन प्रयोग कर दिया है, लेकिन लॉन्ग ऑफ फील्डर मौजूद थे। लॉन्ग ऑन खिलाड़ी लिया, क्या शानदार एफर्ट दिखाया, बड़ी मछली को जाल में फंसा दिया और बैट्समैन को चलता कर दिया। जिस विकेट की जरूरत थी वही विकेट ढूंढ के निकाल दिया है इस बार वाकलन टीम ने। शिवदास के लिए 500 रुपए का इनाम मिल चुका है, तो यकीनन के साथ ये तीसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ बाले टीम का और महत्वपूर्ण विकेट। जिस विकेट की तलाश थी वही विकेट ढूंढ के निकाल दिया। लॉन्ग ऑन फील्डर ने शानदार कैच पकड़ लिया, हवा में गेंद थी, जज किया और अपनी झोली आगे किया और बैट्समैन को चलता कर दिया। मेघनाथ कोहली 10 गेंदों में 15 रन की बहुमूल्य पारी, जानदार पारी, शानदार पारी समाप्त हो गई। बिल्कुल ये रीढ़ की हड्डी थी जिसे काफी आशा थी, लेकिन यही बल्लेबाज गए और वाकलन टीम ने राहत की सांस ली। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं, महेश जी कोहली। और एक बार फिर से इस बार देखा जाए बैक टू द बॉलर, कोई रन नहीं, बेहतरीन गेंद फेंकी है। देखिए शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया है, पूरी तरह से अंडर प्रेशर आता हुआ, दबाव जोर से आता हुआ। बैट्समैन इस बार बंटी स्ट्राइक के ऊपर खेल रहे और नॉन स्ट्राइकर एंड पे महेश कोहली। बॉलर उद्देश्य काफी बेहतरीन गेंदबाजी कर रहे अपनी टीम के लिए। अभी तक 3 गेंदें उन्होंने डॉन फेंकी है, इस बार चौथी गेंद लेफ्ट आर्म आउट द विकेट।
और ये इस बार पुल कर दी हवा में गेंद, मिड विकेट खिलाड़ी आ रहे और लिया कैच। इस बार लगा जाए बैट्समैन वापस जा रहे, शायद मुझे लग रहा है वापस बल्लेबाज बंटी जा रहे, बिना अंडा तोड़ के ड्रेसिंग रूम में वापस। बढ़िया शॉट खेला था, हवा में गेंद थी लेकिन डीप मिड विकेट खिलाड़ी ने शानदार कैच लपक दिया। और विकेट नंबर इस बार देखा जाए शायद कृष्णा भाई चौथा ड्रेसिंग रूम में आता हुआ। संदीप जी पाटिल की तरफ से मेडन ओवर के लिए 5,000 रुपए का इनाम आया है, लेकिन वो इनाम उद्देश्य के लिए है क्योंकि 4 गेंदें उद्देश्य ने फेंकी है, वो डॉट फेंकी है। इसका मतलब पहली गेंद डॉट गई, उसके बाद विकेट मिली, तीसरी गेंद डॉट गई, चौथी गेंद के ऊपर विकेट मिली। शानदार उद्देश्य के गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए, और पैसों की कोई कमी नहीं, शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश। नए बैट्समैन मैदान के अंदर पहुंच चुके हैं, भरत बोराडे। श्रद्धांजलि ट्रॉफी 2021 का शानदार आयोजन नियोजन। महेश कोहली स्ट्राइक के ऊपर है, शानदार गेंदबाजी, लेफ्ट आर्म और विकेट की गेंदबाजी चल रही है दाएं हाथ के बल्लेबाज के लिए। 8 गेंदों में 21 रन चाहिए, ये देखिए, और कॉट बिहाइंड। विकेट नंबर इस बार देखा जाए 5वां ड्रेसिंग रूम में बॉल है टीम का। जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां भी कर जाती है, आयराम गैराम। अंतिम गेंद शेष है, अगर अंतिम गेंद डॉट निकाल सकते तो 5,000 रुपए का इनाम मिलेगा। इतना पैनापन गेंदबाजी में दिखाया, बांध के रखा है जैसे जेल के अंदर इस बार देखते आरोपी को गिरफ्तार करते और फेंक देते, उसी तरह से इस बॉलर ने पूरी तरह से ये बल्लेबाजों को बांध के रखा है। 3 विकेट इस ओवर में उन्होंने 5 गेंदों में 3 सफलता हासिल किया, काफी पैनापन दिखाया, सुंदर और बहुत ही सुमधुर गेंदबाजी। नए बल्लेबाज जा रहे पंकज बोराडे, 7 नंबर के ऊपर 5 विकेट मैदान से बाहर गए हैं। टीम को जीतने के लिए अभी तक कृष्णा भाई रन चाहिए, मेरे हिसाब से 21 रन चाहिए, लेकिन यहां वाकलन टीम की बहुत ही शानदार गेंदबाजी। कप्तान ने जब उद्देश्य के कंधों के ऊपर जिम्मेदारी दी और उद्देश्य ने जो जिम्मेदारी देने के बाद वो गेंदबाजी में वेरिएशन दिखाई, ताकत दिखाई, और उन्होंने इस बार 5 गेंदों के ऊपर 3 सफलता हासिल किया। इस गेंद के ऊपर अगर विकेट ले सकते तो 2,000 रुपए का इनाम है नील पाटिल की तरफ से। शरद भोईर इनकी तरफ से 500 रुपए का इनाम है। यह गेंद कैसी होगी, और मेडन ओवर इस बार देखा जाए साबित हुआ। उद्देश्य ने तालियों की गड़गड़ाहट देखी है, पूरी तरह से पैनापन दिखाया, शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया। घोड़े की पहचान उसकी चाल से, कस्तूरी की पहचान उसके और बॉलर की पहचान उसके विकेट लेने की क्षमता से। वाट गेंदबाजी। 5,000 रुपए का इनाम तो इस गेंदबाज को मिल चुका है नील संदीप पाटिल साहब की तरफ से। नील संदीप पाटिल साहब आपका भी हम स्वागत कर रहे हैं। खुश है वो जानते, लेकिन उद्देश्य ने काफी जबरदस्त गेंदबाजी की है। ये एक और उन्होंने शायद मैडन फेंका, तुम खुद है, स्वागत है आपका। तो शायद बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश किया, शानदार गेंदबाजी, और पूरी तरह से इस ओवर में शायद बाले टीम की कमर तोड़ कर दी है। वाड़े गेंदबाजी। जीतने के लिए 6 गेंदें और 21 रन चाहिए। क्या उद्देश्य ने गेंदबाजी की है, सभी लोगों का दिल जीता है उद्देश्य ने ऐसी गेंदबाजी की, और सुंदर गेंदबाजी। लेकिन 6 गेंदें 21 रन चाहिए। देखिए उद्देश्य देखिए हमारे इस स्क्रीन के ऊपर है, उसके चेहरे के ऊपर खुशी देखिए, मान कोई इस बार देखा जाए इस गेंदबाज ने कारनामा किया, काफी सराहनीय, काफी अतुलनीय। 6 गेंदें 21 रन। छह गेंदे 21 रनों की जरूरत है। संकेत गायकवाड़ गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए, और ये देखिए टप्पा थोड़ा सा पीछे रखते और उसके बाद गेंद उछाल लेती है। अंडर प्रेशर आया है। 5 गेंदे और टीम को जीतने के लिए 21 रन चाहिए। शानदार गेंदबाजी का मुजाहरा चल रहा है। कहते हैं ना कि खरबूजों को देखकर खरबूजा रंग बदलेगा। उद्देश्य के बाद मुझे यह लग रहा है कि संकेत गायकवाड़ ने पहली गेंद डॉट फेंकी है। टीम का स्कोर इस बार देखा जाए 20 रन 5 विकेट के नुकसान पे। 5 गेंदों में जीतने के लिए 21 रन चाहिए।
ये कछुआ के मंद गति का स्कोर नहीं जमेगा, इसमें शायद वेरिएशन लाना है, छक्कों और चौकों की बौछार करना पड़ेगी। बिल्कुल 40+ जो टीम है उन्होंने शायद वो टारगेट 41 का था, उन्होंने चेस किया था, 2 बार उन्होंने डिफेंड किया है, लेकिन इस बीच गेंद और हवा में लॉप किया है, फील्डर ने डीप मिड विकेट के ऊपर कैच बाला ने, और पूरी तरह से इस बार देखा जाए बाले टीम की परिस्थिति डाउन हो चुकी है, बैकफुट पर गई टीम। 4 गेंदे टीम को जीतने के लिए 21 रन चाहिए। क्या गेंदबाजी चल रहे बैट्समैन, मुझे लग रहा है घुटने टेक गए और आते गए और जाते गए, हालत बहुत गंभीर है इस बार देखा जाए बाले टीम की। 20 रन 6 विकेट के नुकसान पे, 4 गेंदे और टीम को जीतने के लिए 21 रन चाहिए। कार्लेस ब्रैथवेट ने जो कारनामा किया था इंग्लैंड के खिलाफ T20 में, वो कार्लेस ब्रैथवेट बनना पड़ेगा आपको, मैच को जीतना है तो बाले टीम को। नतीजा वाकलन टीम का झंडा ऊंचा हो जाएगा। नए बल्लेबाज आशीष आए, पंकज बोराडे स्ट्राइक के ऊपर है, दायत के बल्लेबाज। 4 गेंदों में 21 रन चाहिए, यानी कि उड़ान मजबूती की होनी चाहिए, ठोकम ठोक करना चाहिए। कढ़ाई में जब तेल गर्म होता है तब वड़ा छोड़ने को मजा आता है, ये खेल ठंडा बन चुका है। और एक बार जोरदार हिट कर दिया है, लेकिन शॉर्ट कवर खिलाड़ी दायरे के बाहर जाकर गेंद को फील्ड किया, जब एक सिंगल मिली और सिंगल के साथ स्कोर पहुंचे 21 के घर में। बिल्कुल 9 गेंदों के बाद 1 रन आई है, और यहां 5 गेंदे शेष, 3 गेंदे शेष है, और टीम को जीतने के लिए रन चाहिए 19 रन चाहिए कृष्णा भाई अभी तक। और ये देखिए वेरिएशन गेंदबाज की ताकत है। अब लगभग देखा जाए शायद मुझे ये लग रहा है कि वाकलन टीम का झंडा ऊंचा होता हुआ, क्योंकि 2 ही गेंदे शेष है कृष्णा भाई, और टीम को जीतने के लिए 19 रन चाहिए, 20 रन चाहिए। तो शायद मुझे ये लग रहा है कि स्ट्राइक एंड बैट्समैन है आशीष, इस बार सामने लगा दिया है, एक सिंगल चुराई। शिवा, मगर 1 रन मिल जाएगी, और 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 22 के घर में। 1 गेंद शेष है, यानी कि मैच में औपचारिकता बाकी है। वैभव मोगल शाही के इस मैच को देख रहे उनका भी स्वागत है, हार्दिक स्वागत, और मैच के अंदर चलता हो। अंतिम गेंद शेष है और इसी के साथ इस मैच को जीता है, और मैच को जीता लगभग देखा जाए शायद छोटा सा टारगेट था, और क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर लगभग देखा जाए 18 रन से इस मैच को जीता इस बार वाकलन टीम ने। वेल डन वाकलन टीम, और हार्ड लक बाले टीम। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ भी हो सकता है, लेकिन शानदार तरीके से गेंदबाजी की, एक छोटा सा टारगेट था और उसमें मैच टफ फाइट कर दिया, और बालई के बल्लेबाज ये 41 रनों का पीछा करने में पूरी तरह से असफल बनी। लेकिन जीतने वाली टीम का हार्दिक बधाइयां, और हारने वाली टीम को ढेर सारी शुभकामना देते अगले मैच के लिए। थैंक यू, थैंक यू। हेलो हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक।